हरिः ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। भगवद्गीतेचे 7 अध्यायो ज्ञानविज्ञान योग हंत भितरे परमात्मो अर्जुनाक मिगेले समग्र जावनशिले विज्ञान समेत ज्ञान तुका अशेषतः परिपूर्ण जावनु दिता तू ऐक म्हूण सांगता आनी म्हणटा तत्वतः मिगेले स्वरूप गोत्तशील जन बारी जगत्यांत दुर्लभ म्हणरी हें ज्ञानशील जन मस्त आसतले बूक वाजून श्रवण करून कीर्तन करून जाल्यार मननादी म्हळ्यार मनन करून घेवन परमात्मा अनुभवा घेतील तसले सविज्ञानी म्हणटा पळय हांनी ह्या प्रपंचांत तूं भारी दुर्लभ मेळचें म्हणटा ताजे खातीर सांगता रस्तो मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः। सहस्रेषु मनुष्याणां सहस्र मनशालांतू कश्चित कोणकी एकलो यतती सिद्धये ज्ञान संपादनेक प्रयत्न करतक ते प्रयत्न केलेलांतू कोणकी एकलो सिद्धी पावता म्हळ्यार ज्ञानी जाता जाल्यार यततामपि सिद्धानां त्या प्रयत्न कोरून सिद्धी जाल्लेले ज्ञानींतूय कश्चिन माम वेत्ती तत्वतः कोणकी एकलो मात्र म्हाका विज्ञान समेत म्हळ्यार यथार्थ जावन अर्थ करून घेता मिगेल ज्ञान पावता कोणकी एकलो पुण्यवंत तो मस्त जन्मांतू पुण्य केलेलो म्हणटन कळनवे आम्ही हांगा सहस्र मनुष्य म्हळ्यार हांगा कोटी गटली मनीस आसाची तांतू केवल सहस्र जनाक देव आतां पळय कितले प्रपोर्शन म्हूण लेखे कितली की कोटी जनालांतू केवल ಸ್ವಲ್ಪ सहस्र जनांक देव तागेले विशयो ऐकूचित आसले अनुग्रह करता ऐकूचित आसले तांत भितरी कोणकी सहस्र जन परमात्मा ऐकून मनन करून परमात्माक सिद्ध करून घेवका म्हणून प्रयत्न करताचे त्या प्रयत्न करून कोणकी एकलो सहस्र जनांतू कोणकी एकलो मात्र सिद्ध जाता म्हळ्यार ज्ञानी जाता ते ज्ञानी म्हणून घेतिल्लांतूय कितले की सहस्रांतू एकलो ज्ञानी जाता म्हळ्यार सहस्र म्हणटना एक सहस्र जन ज्ञानी म्हणलें क्या तांतू भितर कोणकी एकलो मात्र यथार्थ जावन म्हाका अर्थ करून घेता म्हूण म्हणटा म्हळ्यार सहस्रारू जनांतू कोणकी एकलो म्हूण म्हणलेले खातीर ताका आमी कशी लेखूं येता म्हळ्यार मनशालांतू सामान्य प्रापंचिक जन आसाची ಸ್ವಲ್ಪ ಜನ ವಿಷಯ ಸುಖಾಂತೂ ಬುಡ್ಡೂನು असताची ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಮಾತ್ರ ಸಾಧಕ कोणकी ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಸಿದ್ಧ म्हणटना कोटीगटली जनालांतू कांय गोतना तिला ज्ञानी जन असताची ಕೆಲವು जनाक थोडे गोत आसता जाल्यार तांकां विशय सुखाचे आसक्तीन हांगा सूख भोगचे आसक्तीन विंगड कसले गोत आसना तांकां परमात्मा विशय ह्या पुरे हांगा आमकां सूख भोगचे खातीर जिवन दिलां देवान आमी मस्त पुण्य करून आयलेच आनी कसले वापस पुण्य म्हणून म्हळ्यार आनी आमकां जन्म तांतूय कसं की पुण्य संपादन जावका म्हणून मनान आतिले विशय सुखाचे वयर आसक्ती दवरलेले जन आसा पामर जन म्हळ्यार अज्ञानी जन म्हळ्यार कसं तांकां पाप गोतू ना तांणी मनुष्य जावन वरलेले पळय प्राणी पक्षी कशी जन्मा येतात तशी आमगेलो एक जन्म कसं खातीर येयला गोळच्याक खावच्याक जेवच्याक न्हिदोच्याक म्हूण तितले लागचे पामर जन म्हणटा तांकां मागीर तांतू ಸ್ವಲ್ಪ जन मानव जन्म दोड्डदो म्हणून पुरंदरदासान सांगिल्लें अर्थ करून घेवन आनी देवाल खातीर आमी कसं की साधन करूं का म्हणून सांगून साधन करतले जन भारी थोडेची ते साधन करलेले जनालांतूय हाता बोटान एक दोनी म्हूण सांगचे तशी सिद्ध जन जाता म्हणून तशें जाल्यार मनशालांतू चारे नमुने जन आसाची पामर जन
विषयासक्त जन साधक जन सिद्ध जन म्हणून सांगून पामरांनी विषयी जनांक देहाची देव कळलं मॅ देहाची देव तांगेल भक्ती खंयच्यान तूं सुख भोगच्यान तूं पामर जनाक जेवण मेळ्ळ्यार जाल्लें भक्ती तांगेली जेवणा खातीर भक्ती तेची विषयी जनाक देवान आमकां देहा सुख घर चांग घर दुड्डू ह्यान एक दुसरेक जाय मेळेल खावच्याक जेवच्याक नेसूक सकट दिल्यार तेंची एक सुख म्हणून तांकां दिसचें तांकां अध्यात्म साधनेन तूं कसलेय एक आसक्ती ना प्रीती कसले आसक्ती ना जाल्यार साधक जन थोडे आसताची जाल्यार तांतू भितर सिद्ध पुरुश तांकां ते सिद्ध म्हळ्याक तांकां एम तांणी दवरलेले एम पळय ताका मेळून जाला तशें ताका कसले उपदेशाचें अगत्य ना म्हळ्यार आतां CA कोरका म्हूण सांगून न्हू मन दवरून CA परीक्षा पास जालेले जन वापस CA विशय सुरवें दुखून वाजूच्या बसतावे तशी परमात्मा विशय वापस वाजूच्या नज म्हूण सांगचे न्ही हांगा जाल्यार तांकां परिपूर्ण जावन यथार्थ जावन सर्व तांणी शिकिल्ले देखून तांणी विंगड जना सांगता शिवाय तांकां वापस परमात्मा विशय नवे जावन कळचेत आसल कसलो ना म्हणचे खातीर हांगा तांणी सिद्ध जन म्हूण म्हळेलें जाल्यार हांगा जाल्यार पुरे उपदेश कोणा म्हूण जाल्यार तसल्यार साधकाक आतां देवाल विशयी साधन कोरका म्हूण लेखील साधक जावका म्हूण प्रयत्न करचे जनाक देवाल उपदेश अगत्य आसा बरलेले विशयी जनाक तांकां देहा सुख जिब्बे सुख दोळे सुख इंद्रियाचें सुख मेळ्ळें जाल्यार पामर जनाक तांकां पाप गोतू ना तांणी जन्मा आयलेची खावच्या जेवच्या न्हिदूच्या म्हूण लेखील जन जाल्यार केन्नाय कशी म्हळ्यार आध्यात्मीक प्रवृत्ती कोणाक आस मनुष्यांक मात्र प्राणींक कसवे ना नवे प्राणीक भौतिक शक्ती दी न्ही परमात्मान म्हणटना तांकां आध्यात्मीक विशयांत प्रवृत्त जावका निवृत्त मार्ग घेवका म्हणून हें पळय तांकां गोतू ना प्राणींक तशें मानव जन्म दोड्डदू म्हळेलें पुरंदरदासान तांतू भोग शरीर तांगेल पुरे जनाल भोग शरीर म्हणटा खंयचे पुराय प्राणीचे मनुशाल मात्र साधन शरीर म्हण ताजे खातीर परमात्माले साक्षात्काराक साधक जनाक मात्र एक प्रयत्न करचे अभ्यास आस म्हूण सांगून पुरंदरदासान सांगचे आस आमकां खंयचो जन्म इल्यार जायत म्हणून क्रिमी कीटनागी हुट्टिदंदू हरिशरणू एनलुंटे आतां आमी एक जर्लो सैळो जळार मूसू सकट जल्लींची तांणी हरिशरणू हरिशरणू म्हणटावे देवा 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 म्हणटावे नानवे हुली हरिणनागी हुट्टिदंदू हरिशरणेन लुंटे चार पांयाचे प्राणी कोण वाघ चित्तल असले नाना प्राणी योनीन तैलरी तांकां आयकूत नाका देवा देवा म्हणूक कत्ते करडी आगी हुट्टिदंदू हरिशरणेन लुंटे गड्डव करडी तसल पुराय जाल्यार तांकां गोतना हंदी शुनक तांकां गोतू ना तांणी नरकांत लोळचे मात्र गोतू म्हणटना मरे ते यो मानवा निನ್ನ ಹಿಂದಿನ ಭವಗಳು तूं पुडली जन्म पुराय विसरनो तुका आतां मनुष्य शरीर मेळ्ळा नवे आनी तुका वापस मनुष्य शरीर मेळटा की ना म्हणून गोतना तशें हांव बेगने न्हय पुरंदर विठ्ठलान मेळ्ळेली हें जन्मान तुजी कितलें साधन करूं जाता तितलें साधन करी कारण कसं न्हय आनी तुका मनुष्य जन्म मेळटा की ना म्हणून कोणा गोतू तशें हांव आतां कसलें तुका साधन करूं मेळ्ळा तेदना करी म्हळ्यार मनशालांतू आनीकी पळय आमी म्हणीत जन मनुष्य नर म्हूण तशें आमी करची जन म्हूण म्हळ्यार जन्म आयिल्ले खातीर ताका जन म्हणलें जन आयला तितलेची मनुष्य म्हूण इथे आपयली ताका म्हूण म्हळ्यार तो मननशिलो पळय तूं मनुष्य तूं मननशिलो म्हूण सांगून सांग उडगास करचे खातीर मनुष्य म्हळ्यार नांव दिलां ताका इतका ताका विवेक आसा नर नर म्हळ्यार नार म्हळ्यार ज्ञान तशें हांव नर म्हळ्यार तो ज्ञानी मनुष्य जावन जन्मा येवका जनन जन्मा आयले कुडले जन म्हणून घेता जाल्यार मनन करूं सुरू केल्या परमात्मा विशय तो मनुष्य म्हणून घेता केन्ना तो साधन करून ज्ञानी जाता तेदन ताका नर म्हूण येता म्हूण सांगून तशी मागीर मनशालांत आनीकी आमी सांगीत ಸ್ವಲ್ಪ जन जड ಸ್ವಲ್ಪ जन पशु स्वभावाचे ಸ್ವಲ್ಪ जन मनुष्याची ಸ್ವಲ್ಪ जन ज्ञानी जड म्हळ्यार जड मनुष्य म्हळ्यार कसं न्हय जड म्हळ्यार ताका विंगड कसलें नाका तागेलें एक इंद्रिया सुख ताका मेळ्ळ्यार जालें तो जड देवाल विशयान ताका कसलें चलनशीलता ना मागीर पशु मानव म्हळ्यार ताका तागेले
जन तागेले जातीचे तागेले बायल चेडूव ज्ञातीचे जातीत नाही तागेले ज्ञाती म्हळ्यार बंधू बांधव तागेले बायल चेडूवा मात्र तो प्रीत करता मागीर ताका विंगड जन कोणालेय ताका पडलेले ना हांव मिगेल संवसार तितलेची तो पशु न्हय तशीच न्हय हांव गायन पळय हांव मिगेल वासरू पक्षी न्हय तशीच हांव मिगेल पील तशीची कोण मनीस तागेल खातीर तागेल स्वार्था खातीर तागेल जनाल खातीर जीवन करता तो पशु स्वभावाचो म्हणून घेतले आनी एकलो मनुष्य म्हणून घेतले इत्याक मिगेला म्हणके पुराय जन म्हाका कशी सुख दुःख आदी आस तशी तांकांय पुराय जना आस सर्व जनय मिगेल्या वरी म्हूण लेखुका असल एक मानवीयता ह्युमॅनिटी म्हणटाची ते आशिल्ल्याक मानव म्हूण येता म्हणून ज्ञानी मानव म्हळ्यार कसो न्ही हो तो साधन कोर न्हू हे दया तितिक्षा क्षमा दम आदी सगळे गुण साधन कोरून घेवन परमात्मा म्हणलें क्लस तागेले विशय म्हाका कळका म्हूण सांगून प्रयत्न करून ज्ञान पाविलो ताका ज्ञानी मनुष्य म्हूण म्हणजे तशी मनशां नाना रितीर आमी सांगू येता मनीस कशें आसची गुण कसले तांगेले कसं ताका आदारारी आमी मनशाक व्यामोहिकी विशयिकी ज्ञानिकी मनुष्य स्वभावाची पशु स्वभावाची असल पुरे रीती आलोचना करीत मनुष्य जावन देह मेळ्ळ्या पावना मनुष्य जावन आसूं कसल सकड कोरका ते जावका तशी सहस्रारू जनालान तूं एकलो देवाल दिकड गुंवता म्हण लेखले त्या गुंवील जनालान तूं कोणकी एकलो ज्ञानी जाता म्हण म्हळ्यार ताजी अर्थ कसो न्हू म्हण म्हळ्यार कितले की जन अध्यात्म साधन कोरका म्हणून प्रयत्न करता कितले की पंता हें आमच्यान जायना बा म्हण अर्द वाटेर सोण गुण वापास प्रापंचिकादी कडेन येतल जनसाची मागीर केलो जन कसो न्ही म्हण म्हळ्यार ते आध्यात्मिक साधन करता करता कसो की एक विशय सिद्धी जाल्लो म्हण लेखया ते सिद्धी जाल्ले कुडल्या मागीर ताजे पशी वयर वचचा प्रयत्न करनाची तांकां कसलो सिद्धी जाला त्या विशय प्रदर्शन करून कीर्ती गौरव दुड्डू संपादन करू पळयताची तांणी काय एक श्रेष्ठ जन न्हय मागीर केलो जन ಸ್ವಲ್ಪ आनीकी ಸ್ವಲ್ಪ चड साधन करून परमात्माला ಸ್ವಲ್ಪ विशय कळ्ळो कुडले हो ही म्हाका पुराय कळ्ळा म्हण लेकून साधन राबयतले जन मागीर केलो जन ना परमात्मा म्हळ्यार आनीकी मस्त सकड आसूं का कसं की आमी साधन करूं का म्हण लेकून देवा यथार्थ जावन अर्थ करून घेवच्या वत्तल जन तांणी तसल जनांक सिद्ध म्हणचे ते सिद्ध भारी उणे म्हूण सांगून सांगता परमात्मो ताजे नंतर सांगता पळया तागेले एक विशेष आनी सामान्य महिमा सांगता म्हूण म्हळ्यार ज्ञान आनी विज्ञान म्हळ्यार विज्ञान विशेष ज्ञान समेत जावन सांगता म्हूण सांगून ताणें सांगलें आनी पुराय जन कसले नमुनेचे कितले जनाक प्रयत्न करूं जाता कसले सकड सांगले आनी तो सांगता हें सगळे ब्रह्मांड सृष्टी केलेले आपण्यान हांतुले पराप्रकृती अपराप्रकृती पुरे म्हाका अधीन जावन आसा म्हूण म्हळेल खातीर आनी मुखारचो तो श्लोक सांगता पळयाची भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् म्हणलें आतां म्हणाल कसं न्ही भूमी म्हळ्यार भूंय पृथ्वी आप म्हळ्यार उदक अनल म्हळ्यार उज्जो तशीची अनिल वायू म्हळ्यार वारें खम म्हळ्यार आकाश मन बुद्धी अहंकार हे पुरय ಒಟ್ಟು जावन अष्टधा प्रकृती म्हूण म्हणटाची म्हळ्यार आठ प्रकृती निमती जावन अष्टधा प्रकृती आठ प्रकृतीक निमती जावन हे जगत्य जतरस म्हूण म्हणटाची कळ्ळें तशी हांगा म्हणलें कसं न्ही हे अष्टधा प्रकृतीक जड प्रकृती म्हणलें इत्या म्हळ्यार हांग आसूचें तशी ताजे नंतर अहंकार इतली थंय अष्टधा प्रकृती हे प्रकृती जड प्रकृती ताजे नंतर अपरेयम इतः तू अन्यां प्रकृतीं विद्धि मे पराम पराप्रकृती म्हूण सांगून आसा पराप्रकृती म्हळ्यार आमी चेतन प्रकृती म्हणटात ती कोण या अपराप्रकृती नंतर चेतन प्रकृती हांगा ब्रह्मादी देव समीत आमी अष्टधा प्रकृती म्हूण म्हणीत मागीर
पराप्रकृती म्हणलेलं असं ती महालक्ष्मी ती समीत मेगेल अधीन ब्रह्मादी देवांकही ती एक निग्रह करून दवरतल नियामक जावन असोची प्रकृती अधिष्ठात्र जावन असोची महालक्ष्मी ती पराप्रकृती म्हणले म्हणतना सर्व जीवांतू आसुनू तांगेले प्राण धारण एक कारण जावन आसता तशावन तिका भूता म्हण म्हणताची तशी ती जीवभूता म्हणली पळय या देवी सर्वभूतेषु चेतना इत्यभिधीयते चेतनेत्यभिधीयते नमस्तस्यै नमो नमः म्हणता पळय कोण महालक्ष्मी सर्व जीवालांतू प्राणधारण एक कारण जतकी आणि ती भूता म्हळ्यार सर्वभूतेषु भूता निद्रारूपेण क्षुधारूपेण शांतिरूपेण शक्तिरूपेण या पुरे सांगून कडेरी चेतना इत्यभिधीयते चेतनेत्यभिधीयते म्हळ्यार ती पुराय जीवाक ती एक धारण करतली मांत्रने चेतना म्हणून घेतली अपरा प्रकृती ती महालक्ष्मी ती समीत मी गेल्या अधीन म्हणून सांगता हांगा ओटोची 8 प्रकृती म्हणले ಒಟ್ಟು ತತ್ವ कितले जावन 8 प्रकृती 18 प्रकृती म्हळ्यार तत्व आम्ही 25 म्हणून म्हणटाचे भूमी जल अग्नी वायू आकाश हे 5 भूत पंचभूत म्हणटाची शब्द स्पर्श रूप रस गंध हे ते पंच तन्मात्र म्हणटाची ताजे नंतर 10 इंद्रिय वाक पाणी पाद गुद उपस्थ हे पंचकर्मेंद्रिय नाक मागिरी जीभ तशीच कानु दोळो चर्म हे पंच ज्ञानेंद्रिय हे 10 जाले 10 5 पंचभूत 15 ताजे नंतर तन्मात्र 5 20 जाले ताजे नंतर मन बुद्धी चित्त अहंकार महत्त्व हे पंचक ಒಟ್ಟು मेळनो 25 तत्व हे 25 तत्व सृष्टींतू असता सृष्टीक हे 25 तत्वा निमती परमात्मा सृष्टी करता हे हांगा अपरा प्रकृती ताण परमात्मान 18 प्रकृती म्हळ्यार 25 तत्वय ಒಟ್ಟು करून 8 म्हणून सांगला ताणे आणि जीव देवाले संबंध जीवाक देह संबंध मेळची कशी जीवात्माक परमात्माला संबंध मेळची कशी या पुरे परमात्माले इच्छे प्रकार करचे कोणे म्हळ्यार लक्ष्मी देवी ती परा प्रकृती म्हळ्यार जीवात्मनी परमात्माला मध्यंतू एक संबंध येवका जाल्यार लक्ष्मी देवीची कारण जाता इत्याक म्हळ्यार तिका ती श्री भू दुर्गा रूपारी माया जावन सगळेची विष्णू मायेती शब्दिता म्हणले हांगा या देवी सर्वभूतेषु विष्णू मायेती शब्दिता ही विष्णू माया म्हळ्यार महालक्ष्मी हीची श्री भू दुर्गा रूपार सगळे जगत्य व्याप्त जावन ती परमात्माले ती सगळे जगत्याक परमात्माले वच्चा एक माये बंधना घालची ती केन्ना आमकां लक्ष्मी देवी अनुग्रह करता त्या वेळाक आमकां परमात्मा मेळटा एक रामायणांत काणेस कसं रामायणांत पळया रानांत वतना राम यद्राक मध्यंतू सीतादेवी मागशी लक्ष्मण वताचे लक्ष्मणाक राम दिसूका जाल्यार ताणें तत्वळी म्हणचे की वन्येक ಸ್ವಲ್ಪ त्याकडवस म्हाका अन्न कैतय चमकला म्हूण दिसना निजावन विशय कसले म्हळ्यार रामू परमात्मो लक्ष्मण जीवात्मो म्हणल्यार ती सीतादेवी महालक्ष्मी ती प्रकृतीक अधिष्ठात्र देवते माया ती केन्ना आमगेलांनी देवाल मध्ये पडदोशी राबता जीवात्माला परमात्माला मध्ये ती एक पडदोशी राबता त्या माये आवरणांत आमकां घालता केन्ना त्या लक्ष्मीला अनुग्रह जावन माये आवरणा दुखून आमी चुकोवन घेताची तेदना आमकां ती महालक्ष्मी ती आमकां ह्या मायेन दुखून मुक्त तिगेल माये दुखून आमी मुक्त जेवचे खातीर तिगे लागीं मागूका त्या मात्र न्ही परमात्माला मागूका लक्ष्मी देवील अनुग्रह जाल्यार मात्र आमी परमात्माक पळोवयत म्हूण सांगता तशी हे अंत आमी कसले पळयता म्हळ्यार ह्या परा प्रकृती लक्ष्मी देवी म्हूण जाल्यार ती वय परमात्माला वश मात्र न्ही हे पुरे भूमी आप अनल अनिल खम्म मनो बुद्धी 18 प्रकृती 25 तत्व म्हणल्यार हाका पुरे जनाक अभिमानी देवते सची इंद्रियाभिमानी देवते तत्वाभिमानी देवते सकड म्हणटाच आमी तशी तो परमात्मा हांगा परा आनी अपरा प्रकृतीचे विशयो सांगता आनी ताजी निमतीची
ताजी निमती जावन हाका पुरे कारणय हावं आनी ह्याका पुरे कारण स्वरूप कशी म्हणून तो सांगता रस आतां आमकां कळ्ळें. आतां भुमीर आपोवनलो आतां एक प्रापंचीक दृश्टीर आमी पळोवंक जाल्यार एक बिल्डींग बांदूंक जाल्यार ताका आमकां मॅटेरियल्स म्हणटात आमी कसं सिमेंट जावका उदक जावका रेमन जावका हे पुरे मॅटेरियल्स म्हणटाचे लोखंड जावका हे पुरे मॅटेरियल्स आसल्या मात्र एक गट्टी बिल्डींग बांदूचें जाता. तशीची एक देह म्हणलेली बिल्डींगाक इतली पुरे मॅटेरियल्स इतली एक कच्चा वस्तू म्हणटा पळय आमी तशी मॅटेरियल्स तशी आमी हे प्रपंचांतू आमी कसले अनुभवाक येताची आमी कसले पळयताची हे पुरे स्थूल सूक्ष्म वस्तू आमकां हे महत्तत्वादी 25 तत्वांतू आमकां मेळटा. कशी आतां परमात्मान ब्रह्माक इतले मॅटेरियल्स दिवन सृश्टी करी म्हळ्यार कशी एक कुंभारो मातीन उदानी घालून आय आकार दिवन विंगड नमुने बुडकुळ करतकी ब्रह्मो हे इतले 25 तत्वान हांगा मस्त नमुनेचे सृश्टी ब्रह्मान केल्लेले. हे सूक्ष्म जावन आसूचे विशय मात्र तशी केन्नाय कसलें म्हळ्यार आमकां एक सृश्टी राशींतू मनशां मात्र आतां हेंच मॅटेरियल्सान पुरे नमुने सृश्टी केला जाल्यार अंत मनशां मात्र देवान एक बुद्धीशक्ती दिला. तशी ती बुद्धीशक्ती त्यांचे सांगता अष्टदा प्रकृती म्हणलें ताजे नंतर परमात्मो सांगता कसं न्ही म्हळ्यार एक चैतन्य म्हळ्यार एक अंश आसा चेतना ती कोण म्हळ्यार महालक्ष्मी ताका परा प्रकृती म्हणटात. ते चेतना प्रकृतीन हे अपरा प्रकृतीक म्हळ्यार अष्टदा प्रकृतीक धारण करचें म्हळ्यार नियमन करचें. ती चेतना प्रकृती विंगड कोणय न्ही ती चेतना प्रकृती महालक्ष्मी त्या विशय सांगला जाल्यार हे परा आनी अपरा दोन्ही प्रकृतीक म्हळ्यार अष्टदा तत्व म्हणली पळय त्या 25 तत्वाच्या अष्टदा प्रकृतीक न्ही परा प्रकृतीक महालक्ष्मीक एक नियामक कोण म्हळ्यार परमात्मो. आतां इंद्रियाभिमानी देवते तांगेले वयरचे तत्वाभिमानी देवते तांगेले वयरचो मनोभिमानी रुद्र ताजे वयरचो वायुदेव ताजे नंतर वायुदेव आनी ब्रह्म हे पुरे जन एकल्या दुखून एकल्याक नियमन करून तर ब्रह्मा अनंतर ब्रह्मादी इतली देवतेंक नियमन करची महालक्ष्मी जाल्यार ती काय नियमन करचे परमात्मान म्हूण सांगून हांगा कळटा. तशी परमात्मो इतली सांगता मात्र न्ही तो कसो सांगता म्हळ्यार महाकारण स्वरुपाक पुरेक आव कशी एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय अहं कृत्स्नस्य जगतः प्रभव प्रलयस्तथा. हे अर्जुना हे चेतन आनी अचेतन प्रकृती म्हणली पळय म्हळ्यार हे परा आनी अपरा प्रकृतींतू सर्वाणी ती उपधारय सर्व समूहात्मक प्राणी उत्पत्ती केला जाल्यार अहम आमची हे सगळे जगत्याचे संपूर्ण प्रभाव म्हळ्यार सृष्टी प्रलय लय आनी हांगा स्थितीक पुरयक अहम कृष्णस्य जगत संपूर्ण या सृष्टीचे स्थिती लयाक मूल कारण आपणची म्हूण सांगून तूं लेखुका म्हूण सांगता म्हळ्यार सृष्टी स्थितीक प्रकृती कारण म्हूण आमकां दिसता न्ही. मॅटेरियल्स असल्या मान कसले कोरीत म्हणजे मॅटेरियल्स खंय दुखून येयले जगतीय सृश्टी करता तसले मॅटेरियल्स आशिल्ले देखून ब्रह्मान सृश्टी केले जाल्यार ह्या मॅटेरियल्स कोण दिले ताका कारण परमात्मूची म्हूण लेखुका आमकां ब्रह्माक मॅटेरियल्स कोण दिले परमात्मान. तशी प्रकृतीक सक्कडाका मूल कारणू परमात्मो मात्र न्ही सगळेची जाय म्हणटन सृश्टी करी म्हणटान ब्रह्मा आदेश दिवचे स्थिती करचे नाका म्हळ्यार लय करी म्हणून रुद्र आदेश दिवचे जेवो ब्रह्माल आनी रुद्रालान तो ताणें अंतर्यामी जावन जगत्याची सृश्टी लय करचे आनी हांगा सृश्टी जाल्लेल्या जिवांक स्थिती पालन करचे ताणेची म्हूण सांगून हांगा सांगता. तशी अपरे त्यांचे तो सांगता एतद्योनीनि भूतानि सर्वाणि ती उपधारय म्हळ्यार सगळेची माझी फुडले अध्यायांतू कर्मयोग ध्यानयोग ज्ञानयोग पुरे सांगले जाल्यार हांगा विशेष जावन आशिल्ले ज्ञान विज्ञान परमात्मो सांगता. हांगा प्रपंचान आमी कसं पळोवया ते खंयचेय रुपार असो
पूरही परमात्मानं दिलेलं आहे. परमात्माला परा प्रकृती निमती जल्लेलं आहे. या पंचभूत मन बुद्धी अहंकार आणि सगळे प्रपंच इतली मटेरियल्सला पाहून आखी एक चेतन दिवचे चैतन्यांश म्हणतात ही महालक्ष्मी ही पुरे परमात्माले अधीन जावनु असता म्हणून सांगून परमात्मा सांगून मात्र नाही इतली पुरे केल्ली हावे कोरू सांगली विंगडा जलरी नियमन कोरचे हावे हाक मूल कारण हाम सृष्टी स्थिती लयाचे प्रति एकाच मूल कारण हाम हावेच या कोरचे सृष्टी करचे पालन करचे संहार करचे या तिन्ही क्रिया मेगेल निमती जावचे म्हणून सांगून ताणे परमात्मान सांगले आणि परमात्मा अर्जुनाक कसल सांगता म्हणून म्हणले पायची दिसाचे भगवद्गीतेचे एक भगवद्गीते श्लोकांत आम्ही पुढे आजी सांगितलेले सर्व विषय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता काही नमाच्या मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यस्य सकलं परस्मै नारायणायति समर्पयेत श्री हरिकृष्णार्पणमस्तु.